जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर बस स्थानकाची पाहणी केली। या दरम्यान नागरिकांनी देखील अनेक समस्या व्यक्त केल्या। तालुक्याचे ठिकाण असलेलं जुन्नर बस स्थानकात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता, गवत, कचरा, साचलेलं पाणी यामुळे दुर्गंधी पसरली आहे। तर स्थानकात चक्क शेळ्या मेंढ्या चरतानाची ही दृश्य पाहायला मिळाली आहे। तेथील वाहतूक नियंत्रक साबळे यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांनी 2 महिन्यांपासून स्वच्छता, खड्डे, दुर्गंधी याबाबत नारायणगाव डेपोचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहे, पण उत्तर आले नाही असं सांगितले। त्यांना फोनद्वारे संपर्क करताच त्यांनी 2 दिवसात काम पूर्ण करतो असं उत्तर शरद सोनवणे यांना दिलंय। पाहूयात। या जुन्नरच्या एसटी स्टँडला तुमचा कधी दौरा झाला का, भेट झाली का? 8-15 दिवसात नाही, म्हणजे 15 दिवसापूर्वी आले होते। काय परिस्थिती होते? या ना एक दिवस, कधी येत आहे? ही काय अवस्था आहे? एवढ्या मोठ्या पद्धतीने इथे गवत उगवलं आहे अर्ध्या एसटी स्टँड मध्ये, एवढं पाणी साचलंय, मच्छर इथं ते आता सर्व आता हे चरताय मेंढ्या आणि बकरं, आणि शौचालय जे बांधून ठेवलं का चांगलं, त्यांना जायला सुद्धा रस्ता नाहीये, म्हणजे इथं देखभालच नाहीये। हे कसं काय? ते म्हणतात मला इथं साबळे की 2 महिन्यापासून आम्ही पत्र व्यवहार केले पण आम्हाला कोणी दाद देत नाही। हे काय चाललंय? त्याने करून घेता म्हणजे तुमच्या आपले जे कर्मचारी त्यांचे आरोग्य धोक्यात, आता डेंग्यूची मोठी साथ आहे इथं चालू, मच्छर एवढे, लोक उघड्या वाता लग्न करतात, तिला जायला रस्ता नाही शौचालयाकडे। मला हे 24 तासामध्ये सगळं करून द्या का? खूप अवघड परिस्थिती, लक्ष नाही तुमचं, वाचलं कसं चालेल? जरा करून घ्या, जरा मेहरबानी करा।